बरेच दिवसानंतर परत एक वेळ सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय हे मंचाकडे येत आहेत. सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय हे या ठिकाणी कमांडर पुढील कारवाई करता आपल्या जागेवर जात आहेत. त्यानंतर सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय हे प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा संदेश देतील अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय. महिला प्लान पोलीस म्हणजे पोलाइटनेस, नम्रता, ओबिडियन्सी, आज्ञाधारकता, लॉयलिटी, निष्ठा, इंटेग्रिटी, सचोटी, करेज, धैर्य, एफिशियन्सी, कार्यक्षमता या सर्व गुणांचा सुरेख संयोग म्हणजेच पोलीस. गर्दनिळ्या रंगातील पंचपोलीस तारा हे पोलिसांचं बोधचिन्ह. द्विदुर्लभ हात हे संरक्षणाचं प्रतीक. मध्यभागी अभय मंदिरातील हस्त भय निवारणाचं प्रतीक. खाकी वर्दी, ज्वलंत देशभक्ती व अविरत जनसेवा व जनतातेचं प्रतीक म्हणजेच आमचा पोलीस विभाग. मनोवैदिक पथसंचलन, वाद्यांचा सूर, त्याला टाकोरीबद्ध करणारा ताल आणि त्याला सुमधुर गतीने ऐकत इतकी सुदर्शनीय लय. अकोला जिल्हा पोलीस मुख्यालयातील वाद्यवृंद पथकाचे बँडमेजर प्रकाश गावकार यांच्या वाद्यवृंद पथकाचा सुमधुर सुरू या ठिकाणी एक एक प्लाटून मंच पूर्ण मागत होत आहे. राष्ट्रध्वज आणि मान्यवर या ठिकाणी मानवता क्रमांक 1 प्लाटून मागत होत आहे. नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक अनिल चौहान. पोलीस मुख्यालयाचा हा प्लाटून चलमरदारे, सीना तारे, हाथ गिराते, पांव बढ़ाते, मन मुस्काते, गाते गीत, एक हमारा देश हमारा, मंदिर हम किसके फिर भयभीत. आणि त्यांच्यासोबतच पुरुषांच्याच खांद्याला खांदा लावत इतक्या तत्पर केलं कल्लारांचं महिलांचं प्लाटून नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षिका नीता नामदार, पोलीस मुख्यालय अकोला. मान्यवरला या ठिकाणी मानवराने समोर मागत होत आहे. या बाजूने आमच्या पीटीसी अकोला सब प्लाटून. अकोला शहरालगतच असलेलं पीटीसी म्हणजे आमचा अकोलाचा एक वैभव. या ठिकाणी 1764 या ठिकाणी महिला पोलीस परीक्षार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचं प्लाटून नेतृत्व करतायत राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री जतरसिंग सोळंके. आणि पीटीसी अकोलाचं दुसरं प्लाटून क्रमांक 4 प्लाटून नेतृत्व करतायत राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नागे. आणि महिलांचं हे आमच्या पीटीसी अकोल्याच्या लेडीज महिलांचं हे प्लाटून या ठिकाणी मान्यवरांना मान्यवरांच्या समोर स्वागत करत आहे. त्यानंतर येतोय गोरक्षक दल. गोरक्षक दल ही आमची पुरवणी शक्ती, पुरवणी कुमक. वेळ प्रसंगी तितक्या समर्थपणे बंदोबस्ताला परिस्थिती नियंत्रण करायला पोलीस यंत्रणेला सहकार्य करणारी यंत्रणा म्हणजे आमचं गोरक्षक दल. आणि या गोरक्षक दल प्लाटूनचं नेतृत्व करतात प्लाटून नायक दामोदर, गोरक्षक दल अकोला. आणि गोरक्षक दलाच्या सोबतच पुरुषांसोबतच महिलाही आमच्या तितक्याच खंबीरतेने त्या ठिकाणी सेवा देत असतात. निष्काम सेवा देणाऱ्या संसदीय प्लाटून नेतृत्व करतायत कल्पना सरोदे मॅडम, गोरक्षक दल अकोला. त्यानंतर आमचे भावी सैनिक नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद. राष्ट्रीय छात्र सेना शिस्त, अनुशासन, साहस, राष्ट्रीय एकात्मता, सांघिक भावना, धैर्य, नेतृत्व, कौशल्य आणि आत्मगौरव, शिस्त पालनाचे धडे बालवयापासून देणारा आमचं राष्ट्रीय छात्र सेना नेतृत्व करतायत एनसीसीच्या कॅडेट अरुंधती बंजारे. आणि त्याचा येतोय आमचं RSP रोड सुरक्षा पथक. आमच्या बंदोबस्तादरम्यान आणि कुठल्याही कठीण प्रसंगी अकोल्यातील जी
यातायात किंवा वाहतूक व्यवस्था नीट करण्यासाठी आमच्या ट्रॅफिक पोलिसांना मदत करणार आमचं आरएसपीचं प्लाटून नेतृत्व करत आहेत श्रेया डोंगरे आणि दीपिका बोरका. मोटारी कॉन्व्हेंटचं हे पथक त्यानंतर येतोय आदित पठाण आणि प्रणय डोंगरे. रस्ता सुरक्षिततेकरता सहकार्य करणारे विद्यार्थी रोड सेफ्टी पेट्रोल रस्ता सुरक्षा दल शिस्तीचे बालगण अगदी बालवयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये उज्ज्वल जबाबदार सुजाण सुसंस्कारित नागरिक तयार करणे म्हणजेच हे पथक दल रस्ता सुरक्षा दल. आणि त्यानंतर आमचं स्काउट आणि गाईडचं पथकाचं नेतृत्व करताय कनिष्का राठोड मोटारी कॉन्व्हेंट. शिस्त ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शेतकरी पुत्र शिक्षण करताना पूर्ण अभिमानाने त्यानंतर शिक्षण त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि संपूर्ण परेडचा अहवाल त्या ठिकाणी मान्यवरांना दिली. परेडच्या निरीक्षणाकरता सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय सन्माननीय मान्यवर यांच्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि परेडच्या निरीक्षणाकरता या ठिकाणी मान्यवर हमारे देश की आन शान तिरंगा आमच्या मोटर परिवहन विभागाचे चालक प्रशांत गंजा हे निरीक्षण करणार त्या ठिकाणी समोर घेऊन जातील. देशातील अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही जबाबदारी आमच्या पोलीस विभाग अविरत व अविश्रांत सांभाळत असतो. पोलीस म्हणजेच आमचं खाकी रंगाचं कवच. सामाजिक संरक्षण मोर्चे दंगल लूटमार बॉम्बस्फोट अपघात नैसर्गिक आपत्ती किंवा कुठलीही असामाजिक घटना असो या प्रसंगी ऊन वारा थंडी पाऊस आणि आज कशाची तमा न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला सुरक्षा प्रदान करतात ते आमचे पोलीस बांधव. या ठिकाणी परेड कमांडर यांच्या जागी सेकंड परेड कमांडरची महत्वाची भूमिका बजावत आहेत RSI गोविंद साबळे. आणि या पोलीस बांधवांना सोबतच महिला पोलीस व गोरक्षक दल हेही तितक्याच सक्षमपणे आपले योगदान देत आहे. आमचं हे सुरक्षा कवच अधिक ताट अधिक सुदृढ करण्यासाठी परेड निरीक्षणातून सन्माननीय जिल्हाधिकारी अजितजी कुंभार सर आपल्या स्नेहमयी दृष्टीद्वारा त्यांचं मनोबल उंचावत आहे. त्यांच्याशी मुख संवाद साधत आहे. परेडपणे व कुठल्याही दबावाला बळी न पडता पार पाडत असताना शासन आणि प्रशासन म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. संपूर्ण प्रशासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही जणू या उपस्थितांना सर्व देत आहे. त्याचसोबत जी आमचं उद्याचं भविष्य नॅशनल कॅडेट बोर्ड असेल किंवा RSP असतील किंवा आमचे स्काउट गाईडचे विद्यार्थी आमचे नॅशनल मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी विविध क्षेत्रातले आमचे जे विद्यार्थी या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी मनोबल उंचावत आहेत. आणि सोबतच त्यांना एक स्नेहमय दृष्टी
पत्नी निर्माता पिता त्यामध्ये शहीद यानंतर अकोला जिल्हा पोलीस दलातील त्या 25 मोटरसायकल त्यांचं डीजी साहेबांकडून त्या अकोला जिल्हा पोलीस दाखल झाल्यास त्यांना हिरवी दाखवून जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी त्या दाखल करतील आणि जानकीबाई तयार आहे तुमच्या फॉर्मेशन म्हणजे अक्षर सर